आज कार्यक्रम असा करूया की मधनं मी गीताला प्रश्न. बरं, माझी आणि गीताची गेले 20 वर्ष मैत्री आहे. आम्ही अंधेरीमध्ये झालेल्या शोभायात्रे किंवा त्याच्याही पूर्वी आम्ही भेटलो आणि मग जी शोभायात्रा आम्ही एकत्र केली होती त्यात बरेचसे मला भेटले दिग्गज लोक आणि त्याच्यामध्येच एक गीता आहे. आणि त्यावेळेपासून म्हणजे त्यावेळेला अगदी राम मंदिरपासून ते अंधेरीच्या स्वामी समर्थ मंदिरापर्यंत 3 चाकी स्कूटरवर तो आपला हिंदुत्वाचा झेंडा घेऊन गीतानी संपूर्ण स्कूटर चालवली होती. तर आता तिला मी तिच्या प्रवासाबद्दल बोलायला सांगेन, पण मधनं मी तिला प्रश्न विचारत राहीन. आणि सुरुवात मी अशी करते की सध्या ती रुईया कॉलेजला आहे. तर ती रुईया कॉलेजपर्यंत कशी पोहोचली आणि कशी जाते याबद्दल तिला सांगायला सांगेन. मग तसं पुढे जसं आपण जाऊ तसं वेगवेगळ्या तिच्या प्रवासाबद्दल उलगडत जाईल. सर्वांना नमस्कार. खरं तर कसं असतं माहिती आहे, आपण आपल्याविषयी बोलणं ना थोडं कठीण असतं, कारण तो प्रवास होऊन गेलेला असतो. अशा वेळी आपल्याला जर आपल्याविषयी सांगायचं असेल तर कुणीतरी असं हवं ज्यांनी आपल्याला बोलतं करावं. नाहीतर बोलण्याच्या ओघामध्ये अनेक गोष्टी अशा असतात ज्या सुटून जाऊ शकतात. म्हणून मी सकाळीच बिनाला म्हटलं की बिना तू 2-3 काहीतरी असे प्रश्न काढ की ज्याच्यामुळे मी पुढे जात राहील. नाहीतर ओघामध्ये अशा कितीतरी गोष्टी आपण बोलतो काही ठिकाणी वाहवत जातो, काही ठिकाणी राहून जातो. तर अशा वेळी कोणीतरी असावं. आणि खूप स्वतःबद्दल बोलणं ना अवघड जातं खरं सांगायचं तर. त्यामुळे मी बिनाला जवळ घेतलेलं आहे, म्हणून ती माझ्या बाजूला इथे बसलेली आहे. खरं तर तुम्हा सर्वांकडे पाहून पहिल्यांदा मला हे सांगावं असं वाटतं की खूप छान वाटतंय. तुम्ही सगळ्याजण इतक्या प्रफुल्लित चेहऱ्याने आणि तुमचा तो ड्रेसचा सेन्स वगैरे पाहून मला फार छान वाटलं. मी बिनाला म्हटलं किती सगळ्यांनी सुंदर ड्रेसअप केले, कलर कॉम्बिनेशन किती छान आहे. आणि मुख्य म्हणजे ना तुम्ही त्या सगळ्या साड्यांमधून ड्रेसमध्ये आल्यात हे पाहून मला फार छान वाटलं. खरं सांगते, अगदी खरं सांगते, खूप छान वाटलं. त्यामुळे कसं असो आपण कितीही वयाचे पण मनाने तरुण आहोत की नाही हे ह्याच्याने दिसतं. आणि पंजाबी झालं नाही, पंजाबी नाही, आपण आपल्याला जे सहज आणि सोपं आहे ते स्वीकारले. आणि हे जे स्वीकारणं आहे ना हे क्रांतीच्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी घेतलं ह्याचाच खूप आनंद आहे. आणि इतके लांबून आलात आणि तुम्ही जे खुर्ची शोधत होतात ना, मला इथे बसायचं म्हटलं ही शाळा भरलेली आहे, मला माझी मैत्रीण जवळ हवी म्हणून मी मैत्रिणीच्या जवळ बसणार. अशी तुमचं जे छान आपल्या मनामध्ये दडलेलं जे मूल आहे ना ते असं मला सगळं दिसलं. त्यामुळे आपल्या गप्पांनाही छान अशी मजा येणार आहे मैत्रिणींशी बोलण्यासारखी. तर मी सुरुवात करते. असाच एक छान जमले होते सर्वजण आम्ही आणि ह्याचं कारण सुद्धा बिना आहे. आम्ही अंधेरी लायन्स क्लबला एकत्र जमायचो, हो ना. असाच एक कार्यक्रम होता आणि मी आले होते. मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करायचे. पुरंदरे काका येत आहेत, पुरंदरे काका त्यावेळी होते आणि सगळा असा कार्यक्रम झाला आणि असं आपण एकमेकांना भेटतो ना तसं आम्ही भेटलो. मी काकांजवळ गेले. काकांनी पाहिलं की माझा चेहरा उतरलाय, आवाजामध्ये थोडीशी निराशा, नजरेमध्ये थोडंसं असं थकलेपण, असं सगळं होतं. त्यांनी खूप प्रेमाने विचारलं काय झालं, नेहमी वेगळी दिसतेच, आज अशी का दिसते. आणि त्यावेळेला मी सांगितलं काका कॉलेज बंद झालं हो माझं. कॉलेज बंद झालं म्हणजे सॅलरी थांबली, पैसे मिळण्याचं थांबलं, म्हणजे जे रुटीन आहे आपलं ते थांबलं की नाही. आणि मुंबईमध्ये मी एकटी, नुकतं घर घेतलेलं, घराचं EMI जायचं, करायचं काय, कुठे जाऊ मी, काय शोधू मी, कोण देणार नोकरी. आणि जे आपल्याला नेहमी दैनंदिन मिळतं, महिन्याचं मिळतं तेवढं कोण देणार ना, कारण नोकरीलाच 10-12 वर्ष होऊन गेली होती. काय करू. त्यांनी ना खूप प्रेमाने, खूप प्रेमळ आहेत ते दोघं जण, त्यांनी खूप समजावलं. मी प्रयत्न करतो. आता मी या काळामध्ये सुद्धा मी सर्वांना फोन करत होते की मला काम हवंय कारण माझं कॉलेज बंद झालंय. मी शिकेल काम आणि करीन, कारण शिक्षकाला शिकवण्या व्यतिरिक्त काही येत नाही.
आणि मी माझ्या विषयामध्ये एक्सपर्ट आहे आणि माझा विषय भाषा, मराठी भाषा. मराठी भाषा शिकायला कोणी नाही हा. आज जी बदललेली किंवा खूप बिघडलेली मराठी भाषा दिसते ना, त्याच्यावर येईलच मी नंतर. तर ही अडचण निर्माण झाली. पुरंदरे काकांनी काही काळ गेला, म्हणजे काही महिने गेले, आणि त्यांचा पुतण्या arzu.com म्हणून एक MIDC अंधेरीमध्ये कंपनी आहे, तिथे त्यांनी मला जायला सांगितलं. तिथे मी 1 वर्ष काम केलं. ज्या कामाचा मला अजिबात अनुभव नाही, 1+1 बरोबर 2 येतात हे पण मला माहिती नाही, इतकं कच्चं गणित असलेली मी तिथे अकाउंटमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून लागली. 1 वर्ष काम केलं. पगार होता 10,000, हातात येत होते 8,000. मला आठवतं ज्यावेळेला पहिल्यांदा सॅलरीचा चेक माझ्या हातात आला त्यावेळेला मी त्याच क्षणी हुंदके देऊन रडले होते की त्या 8,000मध्ये मी काय करू. घराचं EMI 15,000च्या वर. तुम्ही घरात खायला काहीतरी अन्न तर आणाल, शिवाय माझी ती 2 व्हीलर होती जी 2 एक्स्ट्रा चाकं, त्याला पेट्रोल तर लागणार. कसं मॅनेज करायचं, करू तर काय करू. पण या अवधीमध्ये हा काळ जात राहिला. सकाळी 9ला त्या कंपनीमध्ये जायचं, त्याच्या 1 तास आधी निघायचं, त्याच्या आधी स्वतःसाठी डबा करायचा, त्याच्या आधी उठायचं, घरातलं आवरायचं. 8, 7:30ला किंवा 7ला तिथून निघाल्यानंतर मी पवईला एका ठिकाणी ट्युशनला जायचे. तिथून मी 8:30 पावणे 9ला निघायचे, घरी यायचे, पुन्हा काहीतरी पोळी भाजी करायचे, झोपायचे, पुन्हा उठायचं. असं अतिशय काय म्हणूया टाईट बांधलेलं शेड्यूल होतं. आणि मुख्य म्हणजे मनावर ताण होता की भागवू कसा महिना, कुठून आणायचं सगळं. आणि तुम्हाला एक खरं सांगते, लोक पैसे देत नाहीत, कुणीही पैसे देत नाही. तुम्हाला ज्या वेळेला त्यांना कळतं की ही बाई आपल्याला फोन करते पैसे घेण्यासाठी, फोन नंतर बंद होतं. अनेक जवळची माणसं ओळख सुद्धा दाखवत नाही हां, आणि विचारतात की बाबा तुला काय करता येईल. मी म्हणायचे मी शिकीन आणि काम करीन, आणि त्या कामाचा मला मोबदला मिळाला पाहिजे. मला कुणाकुणाने उधार नको, कुणी मला असं देऊही नका. असा हा काळ गेला. बरं, 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर जी केस सुरू होती कॉलेजची, त्याच्यामध्ये नंतर त्यांनी सॅलरी सुरू केली. सॅलरी हातात आली, मग मी तिकडचं काम सोडलं. त्याच्यानंतर आम्हाला सॅलरी मिळते, पगार दिला जातोय म्हणून गव्हर्नमेंटनी आम्हाला, तुम्हाला माहिती असेल तर जोगेश्वरीला एज्युकेशन ऑफिसचं एक आहे ब्रांच, तिथे मला त्यांनी ऑफिसमध्ये घेतलं. माझे जे इतर सहकारी होते, कलिग्स होते, त्यांनी आपण म्हणतो ना जनगणना किंवा मतदान यादीचं ह्याच्यासाठी फिरवलं. मी मात्र तिथे कॉम्प्युटरवर काम करत होते. तिथे एक प्रॉब्लेम होता, आजही असेल कदाचित, तिथे ना वॉशरूम नाही आहे. म्हणजे मला तो प्रॉब्लेम फार होता. मग मी माझी 2 व्हीलर घेऊन माझ्या घरी यायचे दुपारच्या काळात, पुन्हा तिथे जायचे, पुन्हा 6 वाजेपर्यंत काम करायचे, संध्याकाळी यायचे. त्यांना कळलं की ही काम तर करते पण हिला हे जमत नाहीये, खूप त्रासाच आहे. मग त्यांनी मला तो सुटका केली त्या कामातून. पण तोपर्यंत गव्हर्नमेंटने आम्हाला सरप्लस करायला सुरुवात केली होती. आणि मला जो एक दादरला एक महाराष्ट्र शाळा म्हणून काहीतरी एक शाळा आहे दादरला, म्युन्सिपॅलिटीची, तिथे ज्युनियर कॉलेज होतं, तिथे मला त्यांनी पाठवलं. पायऱ्या चढता सुद्धा इतक्या ओबडधोबड होत्या, धरायला काही नव्हतं. इकडच्या प्रिन्सिपलला मी भेटले आणि प्रिन्सिपलला सांगितलं की मला कसं जमेल हे. पहिली गोष्ट त्यांनी स्वीकारायला नकार दिला, पण ऑलरेडी एक मराठीसाठी व्यक्ती होती आणि ती होती आदिवासी समाजातली, आणि आदिवासी समाजातली असल्यामुळे ते काढू शकत नव्हते. पुन्हा मी डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर मग मी पहा कसं असतं, खूपदा मला असं वाटतं की इथे लिहिलेले असतात काही गोष्टी. तिथे एक क्लार्क भेटले मला आणि ते म्हणाले, त्यांनी सहज विचारलं मॅडम काय झालं, तुम्ही इथे का फेऱ्या घालतात. 2-3 वेळा त्यांनी पाहिलं मला. मी म्हटलं असं असं आहे, सरप्लस म्हणून मला आता पाठवत आहेत आणि ही शाळा काही मला जमत नाही. ते सांगितलं हो रुईया कॉलेजमध्ये आत्ता एक सीट रिकामी झाली आहे, विजय तापस्कर रिटायर्ड झालेत, तुम्ही ॲप्लिकेशन द्या ना. मी तिथेच ॲप्लिकेशन लिहिलं, ते दिलं आणि नंतर मी रुईयामध्ये जॉईन झाले. रुईयामध्ये जॉईन झाले होते, तो होता जुलैचा महिना 2013. तिथे पहिल्यांदा गेले, पहिल्यांदा मी ते कॉलेज पाहिलं, व्हाईस प्रिन्सिपलला भेटले, तिथून मी ऑफिसमध्ये गेले
आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी मी पायरी चढली त्याच दिवसापासून लेक्चर घ्यायला सुरुवात केली. मर्यादा खूप आहेत पहा. लिफ्ट बंद पडते, 2-2 मजले चढायचे, त्याच्यानंतर एक लेक्चर एका ठिकाणी, दुसरं लेक्चर त्या डिग्री कॉलेजच्या 4थ्या मजल्यावर, तेवढं चालणं, 2 जिने उतरणं, 2 जिने चढणं त्यावेळेला शक्य होतं. हळूहळू मी सांगितलं की खरंच तुम्ही मला इथे लेक्चर्स द्या, मी इथे जवळपास करीन, वर्ग आहेत. एक वाईस प्रिन्सिपलनी मात्र नकार दिला मला की तुला तिथे चालत जावंच लागेल, मुलांना मी इथे बोलवणार नाही. त्यावेळेला मी अक्षरशः हात जोडले होते की खरंच मला जमत नाही मॅम, प्लीज तुम्ही मला समजून घ्या, मुलांना इथे बोला. आणि मुलं आनंदाने यायची उड्या मारत इकडून तिकडे. आणि अशा प्रकारे सुदैव असं की रुईया कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे गरजेचे आहे सर्वांसाठीच ते चांगले आहे. लिफ्ट आहे, पाण्याची व्यवस्था चांगली आहे, वॉशरूम चांगले आहे, वर्ग मोठे आहेत. मला त्या स्टेजवर चढता यायचं नाही कारण ते फार उंच होतं. मग आत्ता एक 4 वर्षापूर्वी त्यांनी त्याला एक पायरी केली. तोपर्यंत मी मुलांच्या समोर बेंचेसवर बसून मुलांना शिकवलेलं आहे. म्हटलं तर सांगण्यासारखी गोष्ट नाही, म्हटलं तर फार मोठी. कारण कॉलेजचा नियम असा आहे की शिक्षकांनी बेंचवर बसून शिकवायचं नाही. मी म्हटलं तुम्ही असा जर नियम काढत असाल आणि मला सांगत असाल तर माझ्या बसण्याची व्यवस्था करा. मी काही कुठल्या गोष्टीला नकार दिलेला नाही, पण तुम्ही बेंचवर बसलात ना तर मुलांच्या अधिक जवळ येता, अधिक छान संवाद साधता येतो. पण त्याच्या स्टेजवर गेलो तर ते अंतर वाढतं. मुलांशी खूप मैत्री आणि खूप प्रेम मला मिळालं. अशा प्रकारे रुईयाचा हा प्रवास सुरू झाला. अडचणी होत्याच, त्यावर मात करत गेलो. पण याआधी रुईयामध्ये जाण्याच्या आधी मी MVLU आणि चेन्नईमध्ये होते. त्या कॉलेजमधून आम्हाला काढून टाकलं. खूप मोठा आघात म्हणावा अशा प्रकारचा तो आघात होता. इतका मोठा होता की आमच्या सगळ्या शिक्षकांपैकी 3 शिक्षक मृत्युमुखी पडले सहन न झाल्यामुळे. कुणाला अटॅक आला, कुणाला बायपास सर्जरी करावी लागली. पण ते इतका ताण होता की आपला संसार कसा चालवायचा, आपण मुलं बाळ मोठी होत होती. मला असं वाटतं आज की मी कशी राहिले, कशी जगले त्या काळामध्ये. भयंकर संघर्षाचा, मानसिक संघर्षाचा हा काळ होता. निघून गेला आज. ज्या वेळेला आपण मागे वळून पाहतो भूतकाळामध्ये त्यावेळेला आपल्याला ते सोपं वाटतं. युद्धस्थ कथा रम्य हा आपण म्हणतो की नाही, की युद्ध झालेलं आहे पण त्या कथा आज ऐकायला रम्य वाटतात. पण ज्या वेळेला त्या परिस्थितीत असतो त्यावेळेला ही विलक्षण ओढाताण होत असते. MVLU मध्ये आणि चेन्नईमध्ये परिस्थिती अशी होती, म्हणजे इतका त्रास झालाय की खाली वर्ग असायचे, माझ्या समोर त्याला कुलूप लावलं जायचं, लॉक केलं जायचं आणि मला सांगितलं जायचं 2nd फ्लोअरला जाऊनच तू लेक्चर घ्यायचे. आणि दिवसातून 3 वेळा चढायला लागायचं. नंतर तर असं झालं की मी तिथे जाऊन जिन्याच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसायचे. दिवसाला 4 लेक्चर असायचे, मध्ये जी गॅप असेल त्याच्यामध्ये तिथे बसून राहायचे. सगळं झालं की मग खाली यायचे. पण त्यावेळेचं मॅनेजमेंट इतकं कठोर होतं की कोणालाही काही वाटलं नाही की आपण मदत करावी, की खाली वर्ग आहेत हे हिला द्यावेत. पण असं कुणालाही वाटलं नाही कारण त्यांना कॉलेज बंद करायचं होतं. काहीतरी युनियनच्या भानगडी होत्या, त्यांना ते ज्युनियर कॉलेज पेलवत नव्हतं कारण गव्हर्नमेंटकडून ज्युनियर कॉलेजला फारसं पैसा दिला जात नाही. ज्युनियर कॉलेजमधून येणारे विद्यार्थी डिग्रीला जातात, तिथून जे मिळतं म्हणजे तो एक आपण म्हणू पुंजी आहे ती ज्युनियर कॉलेजची मुलं. ते डिग्रीला जाऊन नंतर शिकतात पुढे आणि त्याच्यावरचं खूप मिळतं, पण ते त्यांना पेलवलं नाही आणि म्हणून त्यांनी असा हा निर्णय घातला. त्याच्या आधी 10 वर्ष आधी त्यांचं हे सगळं सुरू होतं की कॉलेज बंद करायचं आणि कसं बंद करता येईल. मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले होते, विलासराव देशमुख होते, की आमचं कॉलेज बंद झाले, काय करताय. ते म्हणाले कोर्टात केस आहे, मी त्याच्याविषयी काहीच बोलू शकत नाही. म्हणजे आम्ही शिक्षकांनी जितके प्रयत्न होईल तितके केले होते की कॉलेज सुरू व्हावं. अंधेरीतलं खूप सुंदर कॉलेज होतं ते, पण आज इथे प्रोफेशनल कोर्सेस सुरू आहेत. बाकीचं हे छोटं आहे ते बंद केलं त्यांनी. आता थोडंसं मी मागे जाते की कशी बरं मी मुंबईमध्ये आले. मी तर अगदी गावातली आहे. म्हणजे डहाणू तालुक्यामधलं चिंचणी म्हणून गाव आहे, छान गाव आहे, समुद्रकिनारी असलेलं.
अगदी फळं फुलं भातशेती मासे असं संपन्न गाव आहे. त्या गावातून मी आले. वयाच्या 7व्या वर्षी मला पोलिओ झाला. घरामध्ये आज जी पालकांमध्ये सजगता दिसते आपल्या मुलांविषयी ती त्यावेळेला नव्हती. एकत्र कुटुंब होतं, खूप घरामध्ये माणसं. माझी आई घरातली मोठी सून, त्यामुळे घरातली मी मोठी नात. माझं कोड कौतुक खूप झालं, लाड झाले की सगळे घेऊन घेऊन असायचे. घरामध्ये पहिलं बाळ असेल तर त्याचं कौतुक होतंच. पण एकत्र कुटुंब आणि थोडीशी गरिबी, कधी कधी इतकं असायचं की अन्न कमी पडायचं, जेवढं मिळेल तेवढंच खायला जायचं, जितकं शिजेल जितकं असेल त्याची समान वाटणी सर्वांच्या पानामध्ये व्हायची, पुन्हा मागायचं नाही असा काळ होता. त्यामुळे मग उपचार करणं, हॉस्पिटलमध्ये जाणं हे कठीणच. आणि माझी आई इतकं काम करायची सकाळी जी उठल्यापासून ती रात्री झोपेपर्यंत की लाकडं सुद्धा तिने फोडली आहेत चुलीमध्ये आणि बंबात घालायला. आंघोळीमधलं जे साचलेलं पाणी असायचं ते उपसून टाकणं तिने केलेलं आहे. संध्याकाळी चुलीवर 3 तास भाकऱ्या ती भाजायची. त्यामुळे आपल्या मुलीला काय झालंय आणि ती मोठी झाल्यावर तिचं काय होणार हे विचार करण्याची सुद्धा वेळ, ती फुरसत सुद्धा नव्हती. इतकं कामामध्ये शरीर आणि मन जुंपलेलं असायचं. ज्या वेळेला पोलिओ झाला त्यावेळेला गावात म्हटलं जायचं की पायावरून ताप गेला, म्हणजे काय, पायातलं त्राण गेलं. त्यावेळेला त्यांनी मला घरातल्यांनी जे मध्ये ॲडमिट केलं होतं तिथे उपचार झाले. तिथे कॅलिपर हे जे असे मी आत्ता तुम्हाला घातलेले दिसतात ते मांडीपर्यंत आहेत एका पायामध्ये, त्यावेळेला दोन्ही पायात होते. त्यावेळेला त्यांनी ती दिले, पण मी त्यावेळेला खूप हट्टी होते. ते घालायचं नाही, घातलं तर खूप आक्रेस्ताळेपणा करायचा, चालायला नकार द्यायचा. आणि हे सगळं आईबाबांनी केलं. त्यांना तर फार त्रास झालाय माझा, कारण मी चालायचीच नाही, ते वजन असायचं. आजही आहे एका कॅलिपरचं वजन 3.5 किलो आहे. आणि त्या मानाने पाय दुर्बल असल्याने ते उचलून घ्यावं लागतं आणि ह्याचा भार हातावर येतो. त्यामुळे आज मला सर्वायकलचाही त्रास सुरू झालाय. 30 वर्ष माझ्या शिकवण्याची झाली, त्याच्या आधी चालणं, कुबड्या घेऊन त्याचं सगळं आता शरीर बोलू लागतं. काही काळानंतर तसं ते बोलू लागलेलं आहे. पण त्यावेळेला तो खूप त्रास होता. नंतर माझे बाबा मला अगदी आठवड्यातून एकदा, आठवड्यातून 2दा रिहॅबिलिटेशन सेंटर महालक्ष्मीला यायचे, तिथे घेऊन जायचे. पण त्यांच्याकडे अक्षरशः त्यावेळेला टॅक्सीचं भाडं काहीतरी 1-1.5 रुपये असेल, ते देण्यापुरते सुद्धा पैसे नसायचे. ते महालक्ष्मी स्टेशनवरून मला उचलून तिथपर्यंत उचलून न्यायचे. आजही बाबा असे सांगायचे की हो, की त्यावेळेला कुणालाही असं वाटलं नाही. माझ्या आत्या संपन्न घरात गेल्या होत्या, पण त्यांना असं वाटलं नाही की आपण मदत करावी, ह्या मुलीला बरं होईल तर काही करावं. असं कदाचित त्यावेळेला ती समज समाजाकडे नसावी, तो जो काळ होता. आज जी जागरूकता आहे, आज जी समज आहे मुलांविषयी, आपण सुद्धा कुणाला तरी सजेस्ट करत असतो की इथे जा, पहा तुमचं हे असं होईल, तुमचं बाळ बरं होईल. समाजाची दृष्टी बदलते दिव्यांग मुलांकडे पाहण्याची, ती त्यावेळेला नव्हती. आज मात्र खूप बदल झालेला दिसतो आणि सकारात्मक बदल आहे. त्याच्यामुळे उपचार होता 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 नंतर ते थांबलेच. मग शाळा सुरू झाली. शाळा घरापासून थोडीशी दूर, मग मला सायकलवर नेऊन ठेवायचे. घरामध्ये सायकल होती, कधी बाबा नेऊन ठेवायचे, कधी काका असायचे, कधी चुलत काका असायचे. कारण आमची 5 घरं एकत्र आहेत, आम्ही सगळे एकत्र राहतो. आणि सकाळी मग नेऊन ठेवणं, शाळेतून मुलं येताना दिसली की घरच्या नारे आपली मुलगी तिकडे, मग कोणीतरी मला सायकलवर घ्यायला यायचं. तोपर्यंत मी शाळा सुटल्यानंतर अगदी झाडाच्या खाली बांधावर किंवा आमच्याकडे एक स्तंभ आहे, तिथे पायऱ्या आहेत, त्याच्यावर बसून राहायचे. खूपदा घरातली लोक विसरायची सुद्धा. अरे मग आठवण यायची, अरे हल्ली नाही अजून, मग कोणीतरी सायकल घेऊन निघायचं. असा हा काळ होता. मध्यंतरी विषय निघाला, थोडंसं विषयांतर करते की माझ्या व्हाईस प्रिन्सिपलनी आत्ताच रुईयामध्ये मला विचारलं की तू शाळेमध्ये होतीस त्यावेळेला वॉशरूम कसे होते ग. आणि मला असं आढळलं, अरे आपण तो विचार त्या 10-12 वर्षामध्ये कधी केलाच नाही. ह्याचा अर्थ मी 10-12 वर्षामध्ये ते शाळेचा जो एक 5-6 तासांचा जो काळ होता, वॉशरूमला गेलेच नाही. सकाळी आणि
घरी गेल्यानंतर. कारण वॉशरूम जरी असली तरी पाणी त्यावेळेला जवळजवळ नसायचं. मुलं कशी परिसर अगदी मोकळा असायचा त्यामुळे कोणी कुठेही जाऊ शकायचं. माझ्यासाठी ती मुभा नव्हती. आणि नंतर मला आठवलं, अरे हा विचार आपण याआधी आत्तापर्यंत कधीच केला नाही. ही परिस्थिती आता बदलते, होय की नाही? माझ्या वेळेला माझ्या शिक्षकांनीही कधी सांगितलं नाही की असं कधी तुला वाटतं का गं, असं कधी तुला जाणवतं का गं. ते सहज घडत गेलं. ना आई वडिलांनी तो विचार केला, ना शाळेमधल्या शिक्षकांनी तो विचार केला. शाळेमध्ये जायचं, मला आठवतं की माझ्या मैत्रिणींनी मला कधीही जाणीव करून दिली नाही की तुझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. हाताला धरून, आधार देऊन मी ग्राउंडवर जायचे, सगळे खेळायचे, मी बघत राहायचे. शाळा साफ करणं असायचं, मग वर्गाच्या बाहेर बसायचे, बघत राहायचे. त्यांच्या खेळण्यातला आनंद घ्यायला मला शिकता आलं. मला असं वाटलं नाही की अरे मी का नाही खेळत. अरे नाही, खेळतात ना ते. मलाही तो ओरडता येतं, छान टाळ्या वाजवता येतात. ती जी कमतरता आहे ना, ती कमतरता आजूबाजूच्या लोकांनी जाणवू दिली नाही. हो, चालायला थोडा प्रॉब्लेम आहे पण चालू शकते ना. आपल्यामध्ये खूप मोठी उणीव आहे हे कधीही जाणवलं नाही. आणि ते न जाणवल्याने पुढे जाण्याची स्फूर्ती मिळाली. जर त्यावेळेला सांगितलं असतं की तू हे करू शकत नाही तर मी कदाचित थांबले असते. मग 10वी पर्यंत शाळा झाली. मला आठवतं कुणाचा तरी वाढदिवस होता एका मैत्रिणीचा, खूप कुठेतरी, म्हणजे बसनी जायचं, मग उतरायचं आणि चालत जायचं. आमच्याकडे वाड्या आहेत सगळ्या, म्हणजे बालवाडी हा शब्द सुद्धा कोसबाडवरून निघालेला आहे. गोदावरी परुळेकरांनी त्यांनी हा शब्द बालवाडी हा जो दिला तो तिकडेच आहे, कारण आमच्याकडे सगळ्या वाड्या आहेत. तर माझ्या 2 मैत्रिणींनी असं मला खांद्यावर हात टाकून, एक पाय हातात हात धरून पाय टाकून तिथपर्यंत चालत नेलेलं मला आढळतं. म्हणजे सगळ्या मैत्रिणी बरोबर होत्या. कधी असं कोणी सांगितलं नाही की अगं तुला येत नाही, तू येऊ नकोस, नाही तू चल, आम्ही आहोत ना बरोबर. आणि अशा प्रकारे ते शाळेचे दिवस छानपैकी गेले. 11वी 12वी मध्ये ज्युनियर कॉलेज चिंचणीलाच होतं, शाळेमध्येच वर्ग. आणि छान त्यावेळेला आमचं मराठी माध्यम, मी मराठी माध्यमातून शिकले. इतिहास, भाषा, मराठी, हिंदी, इंग्रजी, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स हे विषय मला हळूहळू जाणवायला लागलं की शाळेमध्ये मी यथातथ्य विद्यार्थिनी होते. 5वा 6वा नंबर यायचा. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर जाणवलं की आपल्याला अभ्यास आवडतो, आपण आनंदाने करतोही आहोत आणि मार्कही चांगले मिळत गेले. 12वी मध्ये उत्तम मार्क मिळाले. 12वी नंतर फर्स्ट इयर बघा माझ्या सुदैवाने तिथेच निघालं. डिग्रीपर्यंत आले. मी कॉलेजला पहिली आले त्यावेळेला, कारण अभ्यासच केला, खेळले नाही. वाचनाची खूप आवड होती, इतकी आवड होती की घराच्या समोर एक वाचनालय होतं, तिकडची जवळजवळ सगळी पुस्तकं मी वाचली. कुठलंही पुस्तक आणलं की म्हणायचे अरे हे मी वाचले. काय वाचायचं ही निवड नव्हती, पुस्तक समोर आलं की ते वाचायचं. आणि त्यावेळेला आनंद कसा होता, जेवढं जाड पुस्तक ना तितकं वेळ जाईल, म्हणजे मला जाड पुस्तकं हवी आहेत, मासिकं वगैरे नको असायची. आणि त्यावेळेला सगळं अगदी त्या ययातीपासून, श्रीमान योगीपासून, छावा, ही सगळी मोठी सुमती क्षेत्रमाळेंची सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. वि स खांडेकर, कुसुमाग्रज, अक्षरशः सगळी, म्हणजे फडशा पाडला. खूपदा ती सगळी अख्खी पुस्तकं सुद्धा माझ्या लक्षात राहिलेली आहेत, कारण सतत त्यामध्ये असायचे. आमच्याच मागे एका घरी टीव्ही आला होता, आम्ही टीव्ही बघायचे. मी ना खिडकीवर उभी राहून खांद्याला धरून टीव्ही बघायचे. त्यावेळेला चित्रपट रविवारी असायचे, तुम्हाला आठवत असेल तर. तो इतका एकाग्रतेने तो मूवी पाहायचा की त्यातले डायलॉग्स आणि गाणी मला एकदा पाहिल्यावर आठवायची. इतकं एकाग्रता असायची. आता नाहीये, मला आताही आठवतं की मला इतकं कसं लक्षात राहायचं, पण इतकं त्यामध्ये मी बुडून गेलेले असायचे. घरी आल्यानंतर सगळं सांगायचं आणि घरातले म्हणायचे बघ हुशार आहे हा, फार लक्षात राहतं हिच्या. मग ही शाळा झाली, कॉलेज झालं, पदवी हातात आली. आता खरा संघर्ष सुरू झाला, कारण तोपर्यंत घरी होते, आई बाबांकडे होते, गावात होते, कारण गावातली लोक एकमेकांना ओळखतात. कुठेही आपण थांबलो तर गावातला माणूस विचारायला लागं काय काय पाहिजे का, हवं आहे का, काही मदत हवी आहे का. अशा प्रकारे ते गावातलं, म्हणजे गाव म्हणजे एक घर, प्रत्येक जण एकमेकांना ओळखणार, सुखदुःखाला येणार.
ज्या वेळेला मी मुंबईला शिकायला जायचं ठरवलं, याआधी कधीतरी 7वी-8वी मध्ये मला जाणवलं होतं की माझं पुढचा जो काळ आहे ते लग्न मुलं हे माझ्यासाठी नाही. आणि जर आपलं आयुष्य पुढे जायचं असेल तर आपल्याला शिकलंच पाहिजे. शिक्षण हाच राजमार्ग आहे ज्याच्यावरून माझं पुढे जीवन मात्र चांगलं जाऊ शकतं. हे कुठेतरी ते बीज रोवलं, कसं काय मला नाही माहिती, पण आठवतं हे, जाणवतं हे की हो बाबा मला असं जाणवलं. आणि नंतर ज्या वेळेला मी मुंबईमध्ये पाऊल टाकलं, त्याआधी मुंबईनं माझ्यासाठी एक स्वप्ननगरी जी आहेच, पण माझ्या मनामध्ये मुंबई खूप वेगळी होती. काय बरं मुंबईविषयी वाटायचं, कारण मला वाचन आणि पुस्तकं अगदी जीव की प्राण असायची, आजही आहे. इतकं की मला असं वाटायचं मुंबईमधले विद्यार्थी किती सुदैव असतील ना, पुस्तक वाचनालय किती मोठं असेल, मुलांना किती पुस्तकं मिळत असेल. आणि ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला कळलं की कोणीही वाचत नाही, कुणाकडे तितकं गांभीर्य नाही, आहे खूप पण घेता येत नाही. आणि मग खूपदा असं वाटून जातं आपण मुंबईत का नाही आपलं जन्म झाला आणि बालपण गेलं, जे आहोत त्यापेक्षा कधीतरी कदाचित काहीतरी वेगळं असतं. मुंबईत आले, हॉस्टेलमध्ये राहिले, आता जाणवू लागला विलक्षण एकाकीपणा. कारण सगळे बाहेर जायच्या मुली, विमेन हॉस्टेल होते SNDTचं, मी बाहेर पडू शकायचे नाही. मी फक्त हॉस्टेलच्या खाली जाऊन कुठेतरी जाऊन बसायचं एका झाडाखाली. वाचनालय होतं तिथे जायचं. दुपारी माझं MAचं कॉलेज असायचं, 3 ते 6 3 लेक्चर असायचे. सकाळी हॉस्टेलमध्ये नाश्ता जेवण जे कधीही आजही आवडणार नाही असं, पण तिथे मी 4 वर्ष काढली. MA झालं, BEd झालं, MAd झालं आणि नंतर घरी परत आले. हॉस्टेलच्या अनेक आठवणी आहेत. म्हणजे त्यावेळेला मी मुलींना बिघडताना पाहिलेलं आहे की एकत्र कुटुंबातून, भरल्या कुटुंबातून ज्या वेळेला मुली येतात ना त्यावेळेला सैरभैर होतात मुली, माणसं शोधतात. म्हणजे अनेक जणी अक्षरशः वेगळ्या वाटायला घेऊन आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या मुली मी पाहिलेल्या आहेत. अशा वेळेला ना त्या ठिकाणी सावरणारं कोणीतरी पाहिजे, कारण लहान असतं वय आणि मुंबई ही मोहमयी दुनिया आहे. कुठून आपल्याला कोण खेचे हे त्या वयामध्ये जाणवत नाही, हे पाहिलेलं आहे मी बाहेर जाऊ शकायचे नाही. शनिवार रविवार सुट्टी असायची, त्यावेळेला माझे जे आपण हे म्हणतो ना हॉस्टेलमध्ये राहायला आल्यानंतर आपले जे पालक असतात ते नरेंद्र मिस्त्री, तुम्ही कदाचित नाव ऐकलेलं असेल, जे आनंदवनचे ट्रस्टी आहेत, ते माझे काका ते एक होते. आणि दुसरे पप्पांचे दुसरे मामे भाऊ होते, रमेश महंते, ते होते. मग जर आपल्याला बाहेर जायचं असेल 2 दिवस 1 रात्र तर त्यांची सही लागायची. मग ती सही आणायला सुद्धा मला मालाडला जायला लागायचं. एकदा नवरात्रीचे दिवस होते आणि कॉलेज सुटल्यानंतर मी लोकल पकडली चर्चगेटवरून मालाडला. गुजराती मुली होत्या, सजलेल्या धजलेल्या, नवरात्रीचे दिवस, आणि मी दरवाजात उभी राहिली उतरायला. मी त्यांना म्हटलं मला उतरू दे, नंतर तुम्ही उतरा. काही भान नाही मुलींना. आणि त्यांनी मला जे ढकललं मी आडवी, माझ्यावरून सगळे जण गेले. नंतर कुणाला तरी जाणवलं अरे कोणीतरी पडलंय, मग मला कोणीतरी मदत केली. मी तिथे बाकड्यावर बसले, कोणीतरी पाण्याचा एक घोट दिला. बराच वेळ मी स्वतःला सावरत तिथे बसले. नंतर ब्रिज चढले आणि घरी गेले. असे सुद्धा अनुभव आहे. मदत करणारे खूप आहे आणि दुर्लक्ष करणारेही खूप आहे. आणि मग अशा प्रकारे हे त्याच वेळेला ना मी जर्नलिझम केलं, ते फुलं बनवायचं केलं. जो संध्याकाळी वेळ मिळायचा ना, छोटे छोटे कोर्सेस असायचे युनिव्हर्सिटीमध्ये, ते करता आले, ते केले. अशा प्रकारे मला वाईट फार वाटायचं, ट्रेन जाताना दिसली की आपल्याला घरी जायचं आहे, ही ट्रेन जाते आपण नाही जाऊ शकत, कारण एकटेपणा होता. आणि माझ्या बरोबर ज्या मुली होत्या त्या माझ्यापेक्षा लहान होत्या. ती वेवलेन्स आपण म्हणतो ना जुळायला पाहिजे, ती कोणाशी जुळत नव्हती. त्यामुळे खूप एकटेपणा होता. मग रडणं असायचं. जवळजवळ 1 वर्ष माझं असं गेलं. त्यात MAला फर्स्ट इयरला SNDT मधून BAला येणाऱ्या मुली होत्या. त्यांनी मला स्वीकारलं नाही, कारण मी अभ्यासात बरीच चांगली होते. पटकन स्वीकारणं जड जातं, ही कुणीतरी बाहेरची आली आहे आणि हिचं जरा नाव होते, शिक्षक नाव घेत आहेत. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी मला स्वीकारलं. तोपर्यंत MA संपत आलं होतं.
अशा प्रकारे चिंचणीला जाणं, शनिवार रविवार परत येणं. एक अनुभव असा सांगते की संध्याकाळी मी निघाले दुपारी. वाणगाव रेल्वे स्टेशनला मला एक बाई भेटली. गळ्यामध्ये माझ्या पर्स असायची. ती मला म्हणाली मी तुला मदत करते, पर्स मला दे, ब्रिज चढून इथे ट्रेन. मी तिला अख्खी पर्स दिली. नंतर ज्या वेळेला चर्चगेट स्टेशन आलं तिने मला पर्स दिली, ती उतरून गेली, मी उतरली. मग मी खाली भुयारातून वरती हॉस्टेलला पोहोचले. संध्याकाळी पर्स उघडली, जाणवलं आपली जी छोटी पर्स आहे ती गायब आहे. त्यामध्ये 50 रुपये त्यावेळेचे, माझे कानातले 2-3 टॉप्स, एकही पैसा नाही. म्हटल्यानंतर जी रडायला सुरुवात झाली. आता कुठून आणायचे? मोजके पैसे घरून मिळायचे, त्यामध्ये भागवावं लागायचं. माझी वर्गातली एक मैत्रीण होती स्वाती म्हणून. तिला ज्या वेळेला कळलं, लग्न झालेली होती ती, तिच्या नवऱ्याने सांगितलं बघ ती गीताला असा पर्स हरवलाय ना, तू काहीतरी पैसे. त्यावेळेला तिने मला 50 रुपयाची नोट दिलेली, जी मी विसरली नाही आज. आणि नंतर मग ते तिला सांगताना सुद्धा मी रडत होते की अरे माझी पर्स गेली, माझ्याकडे आता काहीच नाही. तर तिला खूप जाणवलं असेल, बाहेर जाऊ शकत नाही, हॉस्टेल एके हॉस्टेल, कॉलेज एके कॉलेज, असं जिचं जीवन आहे. मग तिने ती मला मदत केली. 50 रुपये नंतर कधी संपले काय माहिती नाही, आठवत नाही आता. पण असे सुद्धा अनुभव आले, म्हणजे असा सुद्धा गैरफायदा घेणारे सुद्धा लोक आहेत. मग MA झालं. BEdची अनुभव तुम्हाला सांगावा, खूप वेगळा अनुभव आहे. BEdला नंबर लागला माझा, इंटरव्ह्यू होता, शिक्षकच होते सगळे इंटरव्ह्यू घ्यायला. ज्यावेळेला मी आत शिरले, कोणालाही कल्पना नाही की कोणी ॲप्लिकेशन केलंय. मला पाहिल्यानंतर त्या 5-6 जणी स्तब्ध झाल्या. इंटरव्ह्यू झाला. इतिहास आणि मराठी हा विषय होता. प्रश्न विचारले, उत्तरं दिली. त्याच्यापैकी एक जण उठली, प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाऊन प्रिन्सिपलला सांगितलं अशी एक मुलगी आली आहे, अशी अशी आहे. प्रिन्सिपलनी मला केबिनमध्ये बोलवलं. मला म्हणाले बघ हा जो कोर्स आहे ना हा कठीण आहे. 6 ते 7 तास कॉलेज आहे, तितकं कॉलेज करायचं. पण लेसन घ्यायला विविध शाळांमध्ये जावं लागतं. लिफ्ट असेल असं नाही, साडी नेसणं कंपल्सरी आहे. तुझा इतिहास विषय तुला टीचिंग एड तयार करून बरोबर घेऊन जावं लागेल. कुणी मदत करेल अशी अपेक्षा ठेवायची नाही. करशील आणि जर तू मध्ये सोडून गेली तर एक सीट कोणाची तरी जाते ना. हा प्रोफेशनल कोर्स आहे, नोकरी मिळणार तुम्हाला. मग कोणाची तरी अशी सीट जर गेली तर ते चांगलं नाहीये. विचार कर आणि ॲडमिशन घे. मी म्हटलं नाईक मॅडम होत्या इंटरव्ह्यू घ्यायला. मी त्यांना म्हटलं तुमच्या आशीर्वादाचा हात पाठीवर ठेवा, मी नक्की करेन. ह्याचा परिणाम असा झाला की माझं BEd झाल्यानंतर माझ्यासारख्या अशा अनेक मुलींना त्यांनी ॲडमिशन दिलं. म्हणजे ही एक वाट तयार झाली आणि त्याचा विश्वास तयार झाला. हिंमत खूप होती, करत होते. गेले, MA झालं, BEd झालं, MEd झालं. एक असा प्रसंग आहे की मला एक पुस्तक हवं होतं, रिसर्च पेपर MAला लिहायचा होता. पुस्तक लायब्ररीमध्ये होतं. ते होतं नायगावचं मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आणि मला जाता येत नव्हतं. मी त्या ठिकाणी त्या पुस्तकांचे रॅक असतात लायब्ररीमध्ये, त्याच्या कोपऱ्यात जाऊन 2-3 तास रडले होते की माझ्याजवळ पुस्तक नाही आहे आणि मला रिसर्च पेपर लिहायचं आहे. त्यावेळेला अनंत देशमुख, तुम्ही जर नाव ऐकलं असेल, लेखक सुद्धा आहेत, ते शिकवायला होते. मला म्हणाले जा ना हळूहळू, काय हरकत आहे, बघ त्यांना, तिकडची मेंबरशिप घे, एका वेळेला 3-4 पुस्तकं आण आणि जा ना. असं काय करते, रिसर्च पेपर तुला लिहायचं आहे ना, मग तूच हिंमत कर. आणि मला आठवतं कधीतरी मी गेले होते, पण दादर ते नायगाव हा ब्रिज होता, ते चालणं फार दूरचं होतं. मग मला काहीतरी जमेना. मग तो नाद मी सोडला. MAd झालं, चिंचणीला परत आलं. आता नोकरी शोधायची. येणारे पेपरामध्ये जे यायचे त्याच्यानंतर मी ॲप्लिकेशन केलं. मला आठवतं खोपोलीवरून एका कॉलेजचं आलं होतं. मी आणि माझी धाकटी बहीण या सगळ्या प्रवासामध्ये संपूर्ण कुटुंब अतिशय हिमालयासारखं पाठीशी उभं राहिलं. जरी आपण लढणारे असलो तरी पाठीमागे आधार देणारी माणसं हवीच असतात, तरच आपण पुढे जातो. खोपोलीला माझी बहीण माझ्याबरोबर आली. आम्ही पहिले पुण्याला राहिलो, तिथून खोपोलीला गेलो. इंटरव्ह्यू झाला. हा आता प्रवास अगदी वेगळा आहे, त्याची एक वेगळी कथा होऊ शकेल.
नंतर परत आलो, तो काही जॉब मिळाला नाही. नंतर अंधेरीचं हे MBLU चिनाई कॉलेज होतं, तिथे दिलं. इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. मला आठवतं 30 ते 32 जण मराठीसाठी आले होते आणि मी पोहोचले साधारण दुपारी आणि लगेच ट्रेन होती, घरी जायचं होतं चिंचणीला. मी जाऊन त्या पॅनलला सांगितलं माझा पहिला इंटरव्ह्यू घ्या ना, मला लगेच परत जायचं. आणि माझा पहिलाच इंटरव्ह्यू झाला. मी परत गेले आणि एक साधारण महिन्याभराच्या अवधीमध्ये मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं. हा विचार नाही की मुंबईत राहणार कुठे, नोकरी करणार कशी, कसं, काहीच नाही. आपल्याला काम मिळालं हाच आनंद होता. आता रोज जायचं म्हटल्यानंतर बहीण मला म्हणाली मी रोज तुझ्या बरोबर येईल. बरं, पावसाचे दिवस, 18 जुलै हा माझा पहिला दिवस तिकडचा, 1996. ट्रेननी आले, अंधेरीला उतरायचं, तितकं चालायचं, चिनाई कॉलेजला यायचं. कॉलेजचा एंट्रन्स सुद्धा मध्ये आहे चालायला. पावसाचे दिवस म्हणजे आमच्यासारख्या लोकांचं म्हणजे खूप विचार करण्यासारखं. माझी बहीण सतत बरोबर होती. तिथे त्या कॉलेजमध्ये वॉशरूम इंडियन होतं, जे मला कॅलिपर घालून वापरता येत नाही. मग तिकडच्या लोकांनी दिले एक पाट घेऊन ये घरून आणि त्या पाटावर बघ तुला कसं साधतं का. तसं केलं. इतका चांगला तो लाकडी पाट सागवानचा होता, कोणीतरी नंतर तो पळवूनही नेला. म्हणजे आपण काय कोणाची कसं काय करू शकतो पहा. मग संध्याकाळी घरी जायचं. अतिशय पावसाचे दिवस. आमच्याच गावामधले एक अशोक मंत्री म्हणून होते, ते मला म्हणाले अगं तू रोज जाताना दिसते, काय झालं, तू रोज कुठे जाते. बहीण होती बरोबर. तुम्ही सांगितलं असं असं मला मिळाली आहे नोकरी, मग तू रोज अपडाऊन करणार, अगं शक्य आहे का तुला. आणि त्यावेळेला आत्तासारखी ट्रेन नव्हते, 1 किंवा 2 ट्रेन, ती मिळाली की संपलं तुमचं. नंतर ते 4-5 तासाचा अवधी आणि ते बदलायचं, विरारला बदलायचं किंवा बॉम्बे सेंट्रलला जाऊन बलसाड पकडायची. असा तो द्रविडी प्राणायाम होता, पण तो करायचे. त्यावेळेला काही वाटत नव्हतं कारण तो विचारच नव्हता. मग त्यांनी म्हटलं अरे आपला नरेन आहे ना, त्याला सांग तू त्याच्याकडे काही दिवस राहा, तो तुला ठेवेल. मग माझ्या पप्पांनी फोन केला, ते म्हणाले पाठवून दे. मग तिथे मी साधारणतः 2 ते 3 आठवडे राहिले. शोधाशोध सुरू होती हॉस्टेलची. मनामध्ये विचार होता की आपण काकांकडे राहतो, कोणाकडे राहायचं. ती माणसं देव माणसं, खूप सांभाळलं, खूप प्रेमाने सांभाळलं मला. पण तिथे आपल्याला कायमचं राहायचं नाही असं होतं. एकदा तर त्या विचारामध्ये मी अंधेरीला उतरण्याऐवजी कुठेतरी निघून गेले, उतरलेच नाही. नंतर जाणवलं अरे अंधेरी स्टेशन कुठेतरी गेलं. मग पुन्हा परत आले, ते ब्रिज चढा, पुन्हा ट्रेन पकडा आणि कॉलेजला आले. असा कुठल्याही एक वेगळ्या मनस्थितीचा काळ होता. त्याच्यानंतर जुहूला एक हॉस्टेल शोधलं. पगार किती? 5,000. हॉस्टेलचं भाडं किती? 3,500. काय करायचं पुढे? आणि नोकरी कशी असते शिक्षकांची, पहिले 2 वर्ष तुम्हाला काही मिळत नाही, मॅनेजमेंट तुम्हाला देतं आणि पगार ज्या वेळेला येतो त्यावेळेला मॅनेजमेंट ते सगळं आपल्याकडून काढून घेतं. पण हा विचार नाही की 5,000 जर आपण 3,500 दिले तर 1,500 तुम्ही कसं भागवणार. विचार नाही हा आजूबाजूचा. आत्ताची मुलं जो सर्वांगीण विचार करतात ना, तो विचारच नव्हता. अरे हॉस्टेल मिळालं, चला जाऊया. तिथून 3:39 बस पकडायची. ती बस 1.5 तास घ्यायची आणि कॉलेजला पोचायची. त्या स्टॉपवर उतरायचं, चालत पुन्हा जायचं कॉलेजमध्ये. नंतर 2 वर्षांनी 2 व्हीलर घेतली. माझ्या भावाने खूप आग्रह केला, शिकवली गाडी आणि 2 व्हीलर घेतली. मग त्याने मी येऊ जाऊ लागले. एक अनुभव असा की मी बस स्टॉपवर उभी होते आणि एक माणूस आला. त्यांनी माझा हात पकडला आणि मला क्रॉस केलं. मी म्हटलं हे काय केलं? तो म्हणाला आपको क्रॉस करना है ना, मैंने मदद की. मैंने कहा नहीं, मैं यही बस का वेट कर रही हूँ, अभी बस आएगी. म्हणजे लोक ना, त्यांना असं दिसतं त्यांना मदतीची गरज आहे. ऍक्च्युली त्यांनी मला असं हाताला धरून खेचलं. म्हणजे असे सुद्धा अनुभव आहे. काही वेळेला तो इतका गर्दीचा मार्ग आहे तो की मी मध्ये मध्ये चालायचे, तो स्कूटरवाले म्हणायचे हो मॅडम मध्ये मध्ये कशी चालता तुम्ही, जरा बाजूला व्हा, एकदम कडेला चाला, असं सुद्धा होतं. पण मी त्या काळामध्ये मुंबई पाहिली, माणसं अनुभवली. बस स्टॉप म्हणजे बसमध्ये प्रवास करताना अक्षरशः कंडक्टर कसा वागू शकतो,
हे पाहिलं. एक कंडक्टर तर असं होतं की त्याला कळलं की अमुक एका बसला असते, हळूहळू त्यांनी जवळीक वाढवायला सुरुवात केली की अरे विचारायचं, मग जवळ येऊन एकटी बसायचं तर बसायचं. मग मी ते सोडून दिलं. थोडा वेळ गेला तर चालेल, पण आपण दुसऱ्या बसला जाऊया. काय माहितीये का, मऊ दिसलं ना की खणायला सुरुवात होते. तसा हा अनुभव आहे. त्याच्यानंतर कॉलेज सुरू झालं, त्यातले सुद्धा अनुभव मी तुम्हाला सांगितले. मग कॉलेज बंद पडल्यानंतर काय करायचं तर पुरंदरे काकांनी मला आरजू कंपनीमध्ये पाठवलं. त्याच्यानंतर ती सुद्धा कंपनी, सकाळी उठायचं, करायचं, जायचं, संध्याकाळी ट्युशन घ्यायची, अजून बघायचं की आपल्याला कुठे ट्युशन मिळेल का, आपले पैसे भागतील का, आपला महिना भागेल का, आणि त्या अवधीमध्ये सुद्धा कुठे काही मिळेल. मी इतर ठिकाणी सुद्धा प्रयत्न केले की आपल्याला कॉलेजमध्ये कुठे मिळेल. प्रश्न असा होता की सर्वत्र पोचू शकत नव्हते. जे इतर लोक ट्रेनने प्रवास करतील, बसने प्रवास करतील, थोडंसं चालतील, मार्ग माझ्यासाठी ते कठीण होते. त्यामुळे मर्यादाही खूप होत्या. आणि मग मला रुईया मिळालं. रुईयामध्ये आता 13 वर्ष पूर्ण होती आणि आता पुढच्याच महिन्यामध्ये मी रिटायर्ड होते. आणि मग अशी ही शैक्षणिक काळातली 30 वर्ष. आणि त्याच्या आधी मुंबईमध्ये मी 90च्या आधी आले. तो जो काळ आहे, तो काळ असा आता संपल्यामध्ये जमाय. आज माझं स्वतःचं घर आहे जोगेश्वरीला, म्हणजे 4 व्हीलर आहे जी मी स्वतः चालवते, जी मी हातावर केलेली आहे. आणि 4 व्हीलरने मुंबईमध्ये थोड्या मर्यादा येतात कुठे जाताना, पण 2 व्हीलर मी भन्नाट चालवते. माझ्या कॉलेजमधल्या एका शिक्षकाने सांगितलं, मॅडम हळू चालवा हो, इतकी फास्ट गाडी का चालवता हो तुम्ही. मी असं तुम्हाला पाहत होते, मी मान वळवली आणि पुढे पाहिलं तर मॅडम गायब. थोडं सांभाळा. म्हणजे असे सांगणारे सुद्धा लोक मी पण घेतलंय हिच्या मागे बसून एकदा, आणि मीच हिला म्हंटल की अगं तू अशी गाडी चालव. एक आवाज दिला होता ना. हा अनुभव मी पण हिच्या बरोबर एकदा घेतलाय अंधेरीत फिरताना. आणि मी हिला म्हंटल, अगं गीता हळूच गाडी चालव ना. मी माझ्या नवऱ्याबरोबर पण बसते स्कूटरवर, पण तू फारच स्पीड बाबा चालवते खूप. आणि का माहितीये, त्याला 2 व्हीलर बाजूला असतात ना, पडण्याची भीती नसते. आणि एकदा तो वाऱ्याचा आनंद मिळाला ना की मग आपण बेभान होतो आणि मग ते आपल्याला थांबणं नसतं. तशी 2 व्हीलर आजही माझ्याकडे आहे आणि मला 2 व्हीलर चालवायला आजही तितकीच आवडेल. ह्याच्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी राहिल्या ते माझ्या बालपणातल्या. म्हणजे एक दिव्यांग असलेली मुलगी गावातून शिक्षणासाठी मुंबईत येते, मुंबईमध्ये नोकरी करून स्थिरावते. हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये संघर्ष, अडचणी सगळ्या आहेत. पण घरामधल्या माणसांनी जो सपोर्ट, हा शब्द सुद्धा कमी आहे, की त्यांनी कधीही जाणवू दिलं नाही. ते अगदी माझ्या आजूबाजूला होते. म्हणजे घरामध्ये एकत्र कुटुंब. माझे 2 धाकटी भावंडे आहेत. त्या भावंडांनी सुद्धा कुठे जायचं असेल तर आम्ही बरोबर. म्हणजे चढायला आधार, उतरायला आधार, चालायला 2 हात, असं सगळी होती. माझ्या आजूबाजूची माझी जी भावंड होती ती सुद्धा अशी होती. हॉस्टेलमध्ये असं होतं की तुम्हाला तुमचा कोर्स बदलला की हॉस्टेलमधलं तुमचं जे वास्तव्य आहे ते स्थगित व्हायचं. मग आपली गादी, त्याच्यानंतर बालदी, त्याच्यानंतर खुर्ची ही आपली असायची. मग ती पुन्हा हॉस्टेलमधून घेऊन यायचं. ह्याच्यासाठी माझी भावंड बिचारी डोक्यावर घेऊन यायची आणि मग पुन्हा जाताना पुन्हा ती घ्यायची. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इतकं एन्जॉय केलं, अरे वा आपण गीताच्या हॉस्टेलमध्ये जाऊन आलो आणि सामान आणलं. हे होतं. ज्या वेळेला माझं BA झालं आणि त्याच्यानंतर माझ्या अनेक मैत्रिणींची लग्न झाली, आई वडिलांनी इतकी काळजी घेतली की या बातम्या शक्यतो तिच्या कानावर जाऊ देऊ नये, कारण तिला वाईट वाटेल की तिचंही मन सुद्धा असेलच नाही या गोष्टींमध्ये, तिच्या कानापर्यंत जाऊ देऊ नये. हे सुद्धा कळत नकळत त्यांनी माझ्याही नकळत इतकं सांभाळलं, माझं मन सांभाळलं. बाकीचा सगळा सपोर्ट तर होताच, पण ह्या मनामध्ये सुद्धा खूप जणांनी, माझे काका होते, त्याच्यानंतर अगदी सकाळी 7चं पहिलं लेक्चर असायचं, त्याच्या आधी माझे चुलत काका स्कूटरवर मला नेऊन ठेवायचे. अतिशय आनंदाने मी जाऊन उभी राहायची, मला कॉलेजला नेऊन ठेवायचं आणि ते नेऊन ठेवायचे. कुणीही कधी तक्रार केली नाही.
की आम्हीच का करायचं, तुझ्या घरचे नाही आहेत का, असं कुणीही बोललं नाही. कुठेही पिकनिकला जायचं तर सगळा गोतावळा मित्रांचा, त्याची मी लीडर असायचे, सगळं मी आखणी करायचे. पण त्यांना असं की तू आलीयस, पाहिजेस, तूच हे कर, तू करू शकतेस, हा जो नकळत असणारा मोठेपणा सुद्धा त्यांनी दिला मला. आणि तोपर्यंत, म्हणूनच ते इथपर्यंत आपण पोचतो ना. जर तुम्हाला कोणी मागे खेचलं ना तर पुढे जाणं अवघड होतं, खूप बळ लागतं मनाचं पुढे जायला. पण ज्या वेळेला सगळेच जण असतात ना त्यावेळेला ते सहज प्रवास होतो. हा प्रवास माझा खूप सहज आहे. अडचणी होत्या, ज्या वेळेला नवीन घर घेतलं ना त्यावेळेला जे घराचे म्हणजे अगदी नवीन घर नाहीये, राहतं घर होतं. चेक आला ICICI बँकेचा, जे घराचे मालक होते ते म्हणाले जोपर्यंत चेक पास होत नाही तोपर्यंत तुला मी घर देणार नाही. मी भाड्याने राहत होते. तुम्हाला जर माहिती असेल तर जोगेश्वरीला फॅन्टसी लँडच्या जवळ एक सोसायटी आहे राजेश्वर म्हणून, तिथे मी राहायचे. तिथून मला काढलं होतं कारण भाडं, तो करार संपला होता. आता मध्ये इन बिटवीन घर एक सुटलंय, दुसरं घर समोर आहे, पण राहायला जागा नाही. काय करायचं आता? बरं, घराचे जे मालक होते ना त्यांनी फॅन, लाईट सगळं काढून दिलं होतं. मग पुन्हा आधार कोणाचा? नरेंद्र मिस्त्री, त्यांच्याकडे गेले. तिथून पुन्हा अंधेरी ते मालाड, स्टेशनला उतरून बस किंवा रिक्षा पकडणं, त्यांच्या घरी जाणं, दुसऱ्या दिवशी तोच प्रवास उलट्या दिशेने. अशा प्रकारे जोपर्यंत घर हातात येत नाही तोपर्यंत केला. बरं, परिस्थिती अशी होती की जानेवारी महिना, असह्य उकाडा, ट्यूबलाईट घ्यायला 1,500 रुपये सुद्धा माझ्या जवळ नव्हते. काहीतरी असा काळ होता की बँक बंद होत्या आणि त्या असह्य उकाड्यामध्ये तशीच मी घरात राहील. नंतर हळूहळू पैसे आले, त्याच्या लाईट्स आणि फॅन लावले आणि घरात राहता केलं. म्हणजे कोणतीही गोष्ट सहज हाती नाही आली, त्यासाठी संघर्ष करावा लागला, नंतर ते मिळालं. एकत्र कुटुंबामध्ये सगळ्यांनी कौतुक खूप केलं. व्यंग असलं तरी सुद्धा खूपदा असं वाटतं की जर माझ्या आई पप्पांना कोणी पैशाची मदत केली असती त्यावेळेला तर माझ्यावर योग्य उपचार झालेही असते. कारण उपचार उपलब्ध होते पण त्यांना तिथपर्यंत पोचताच आलं नाही. आणि अशी परिस्थिती होती की त्या रगाड्यामध्ये ते अक्षरशः भरडून निघत होते. त्यामुळे आपल्या मुलांना पुढे कसली गरज आहे ह्याचा विचार त्यांनी कधी ते करू शकले नाही. आज त्यांनाही जाणवतं खरे आपण करू शकलो असतो तर वेगळं चित्र असतं. त्यावेळेला त्यांना जे शक्य होतं ते त्यांनी केलं जितकं होईल. आपले कोणतेही आई वडील आपल्या मुलांसाठी जे जे शक्य असेल ते सगळं सगळं करतात, ते त्यांनी केलं. आणि नंतर मात्र आपली प्रत्येकाची एक वेगळी वाट सुरू होते जी ज्यानी त्यांनी चालायची असते. मग त्या वाटेवरून आत्तापर्यंत मी इथपर्यंत पोहोचले. गेल्याच वर्षी 15 जूनला माझे वडील गेले वयाच्या 85व्या वर्षी. त्यामुळे पप्पांचं पण ते होतं, अरे तुझ्यावर योग्य उपचार झाले असते तर कदाचित तू अजून चांगली चालली असतीस, तुझ्या हातामध्ये या काठ्या आहेत त्या राहिल्या नसत्या, अजून काहीतरी वेगळं असतं. पण आम्ही खरंच काही करू शकलो नाही. पण मला ह्याची जाणीव आहे की त्यांना जितकं शक्य होतं तितकं त्यांनी सर्व केलं. आणि भावंडांनीही ते पाहिलं म्हणून त्यांनी सुद्धा काही वेगळं वागवलं नाही. आणि त्यांच्याच सोबत मी अशी काय म्हणूया त्यांच्या सोबत राहिले आणि पुढे गेले. अजून काही काय सांगायचं आता, बस एवढंच. काय सांगू? आपण नेहमी वेगवेगळे कार्यक्रम करायचा प्रयत्न करतच असतो. नेहमीच गाणी, नाच ह्यापेक्षा एक वेगळं काहीतरी म्हणून कोणाचा तरी संघर्ष कसा असतो आयुष्यातला हे माहिती म्हणजे ह्याची माहिती आपल्याला हल्ली काही वाचन कमी झालेलं आहे. आणि शोभा नाखरेंनी जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच मुलांचं एका वेळी सांगितलं. का नाही आपण म्हटलं वेगळ्या प्रकारचा एक कार्यक्रम करून एका व्यक्तीविषयी जी माझी गेले 20 वर्ष मैत्रीण आहे. आम्ही बरेच कार्यक्रमही एकत्र केलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी बऱ्याच ह्याच्यात ज्या नरेंद्र मिस्त्रींचा ती उल्लेख करते आहे, जे आनंदवनाचे विश्वस्त आहेत, त्या आनंदवनला सुद्धा आम्ही नरेंद्र मिस्त्रींच्याच
मार्गदर्शनाखाली तिथे गेलो आहोत. हेमल कसा, आनंदवन वगैरे. पुरंदर हे पण एक विश्वस्त आहेतच इथे. आणि तर ह्या अशा बऱ्याच सहली पण आम्ही केल्यात तिथल्या. आणि खूप मनात होतं की कधीतरी गीताला बोलवायचं, पण तिचं कॉलेज असल्यामुळे मधल्या दिवसांमध्ये ती येऊ शकत नाही. त्या दिवशी सहज बोलताना लक्षात आलं की ती म्हणाली मी आता रिटायर होते आणि रिटायर झाल्यावर मला तुझ्या मैत्रीमध्ये घेशील का. म्हटलं ऑफकोर्स. मग म्हटलं मैत्रीत तुला घेण्याआधी म्हटलं तुझाच एक कार्यक्रम आम्ही इथे नक्कीच करू. पण तिला 1 मे ते 31 मे एवढीच कॉलेजला सुट्टी असते, म्हणून मे महिन्यात हा कार्यक्रम करणं अनिवार्य होतं आणि तसा आम्ही तो मे महिन्यामध्ये एक जुळवून आणला. आता जोगेश्वरीला सरस्वती बागमध्ये राहते. माझी भाचे आहेत 2 जण, वैदेही आणि मंदार. हा, की गीता राहते एकटी जरी जोगेश्वरीला, तरी तिच्याबरोबर तिची भाची असतेच, तिच्या भावाची मुलगी वैदेही. वैदेही माझ्याबरोबर बऱ्याच ट्रिप्सला आणि ह्याला लहानपणापासून येत असते. आता जॉब करते ती. आणि दुसरं म्हणजे गीता उत्कृष्ट स्वयंपाकही करते, हे तिने सांगितलं नाही. आणि त्या व्यतिरिक्त गीतानी ब्युटी पार्लरचाही कोर्स इतका केलाय की बऱ्याचदा ती हेअरस्टाईल्सही छान छान करत असते. आणि मला ह्याचा अनुभव आहे. मी 2-3दा नऊवारी नेसल्यावर तिने मला करून दिलेली आहे. नाही, कारण 10वी नंतर मी सगळा ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता. मी तुम्हाला हे सांगायचं विसरले की ज्यावेळेला कॉलेज बंद झालं, मध्यंतरचा काळ होता, त्यावेळेला मी नॅचरोपॅथी केलं. मसाजचे विविध प्रकार, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक, त्या बाह्योपचार पद्धती आहेत त्याही सर्व शिकले. EFTचे 4 लेवल मी केल्या. परदेशी लोक येऊन शिकायचे. तर हे मधल्या काळामध्ये ना शांत राहणं स्वभावात नव्हतं, त्यामुळे शिकणं आलं आणि ते मी शिकत गेले. आता माझे भाचे वैदेही जी आहे, मीना खूप छान ओळखते. तिने MA केलं ह्याच्यामध्ये इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये आणि ती आता इथे सन फार्मामध्ये आहे. माझा भाचा आज मला आलाय मंदार म्हणून, तो इंजिनिअरिंग करतोय मॅकाट्रॉनिक्समध्ये तेरणा कॉलेजला, नेरुळला. पण हे 2 जण माझ्याबरोबर असतात. वैदेही आता चिंचणीला गेली आहे, नाही तर ती इथे आली असते. आता तिचं सोमवारपासून ऑफिस सुरू. सॉरी, तुम्ही पण त्यांना तुम्ही बोला, चालेल. तुमच्या म्हटलं संघर्षाला सीमा नाही. आणि माणसाला एकदा मनात असलं ना, जिद्द असली ना, की कुठे हिमालयावर पण चढायला कमी करणार नाही. माणसात जिद्द हवी. ती फार जिद्दी आहे. म्हणजे आतापर्यंत त्या प्रवासावरूनच कळते ती फारच जिद्दी आहे. मला काय विचारायचं आहे. हॅलो, येतोय. तुम्ही आता दिसायला एवढं सुंदर आहे, तरुणपणे आणखीन सुंदर असेल. आणि कोणी विचारले नाही काय तुम्हाला लग्न करणार काय? नाही हो, लोक चेहरा नाही बघत, पुढे कसं चालेल ते बघतात कधीही. म्हणजे लग्नाच्या बाबतीमध्ये तर असा अनुभव आहे की कुणीतरी सांगितलं, अरे कोणी असेल तर कर ना लग्न, काही असे राहतात तुम्हाला कसली निवड आवड हवी. म्हणजे कुणीतरी काय म्हणूया दुकानामध्ये द्यायला घ्यायला ठेवलेलं, कुणीतरी घड्याळ रिपेअर करणार. आणि मुलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे अपंग मुलांमध्ये. आणि जर मुलगी एवढी शिकलेली असेल तर ती नंतर डोईजोड होऊ शकते ना. ते नसतं आज समाजामध्ये स्वीकारलं जात नाही खूपदा. आणि ना मलाही असं वाटतं की खूपदा संसार करायचा ना, तर संसारामध्ये नाती सांभाळणं, सगळं करणं, शरीर सुदृढ पाहिजे हो. खूप ते पेलवेल की नाही नंतर, हा मलाही विचार आहे. त्यामुळे आज मला असं वाटतं की माझं लग्न नाही झालं हे चांगलं झालं. मी एकटी खूप छान राहते, इतरांना मदतही करू शकते, बोलवू शकते, करून खाऊ घालू शकते. पण इतर जबाबदाऱ्यांपासून मी थोडीशी का होईना पण मोकळी आहे. त्यामुळे हे आभारच आहेत की ते नाही झालं. कारण आहे ना,
काका तुम्हाला माहिती आहे सोनाली नवांगुळ म्हणून आहे, माहिती आहे का? अपंग व्यक्ती आहे, व्हीलचेअरवर असते. तिच्या खेळता खेळता लहानपणी तिच्या पाठीवर बैलगाडीचं चाक पडलं, त्याच्यामुळे ही संवेदनाच गेली. पण ती फ्रीलान्सिंग आहे, तिने लिहिलेल्या पुस्तकाला राष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. तिचं एक वाक्य आहे, म्हणजे माहिती नाही तुम्हाला कोणाला किती पटेल. ती म्हणाली, एका पुरुषाला ना सांभाळावं लागतं, काका सॉरी, एका पुरुषाला सांभाळावं लागतं, त्यामुळे मला कोणीही घरामध्ये किंवा कोणी पुरुष नको, आणि त्याचं सगळं करावं लागतं, मग आपला विचार करावा लागतो. बहुतांश बायका असल्यामुळे त्यांना हे खूप पटलेलं आहे. आणि एक युट्यूबर आहे बेंगलोरमध्ये, सविता म्हणून. ती लग्न झालं, सगळं झालं, मुलगा झाला आहे. नंतर नवऱ्यांनीच ॲक्सिडेंट केला तिचं, आणि फक्त ह्याच्यावरती तिला जीव आहे, बाकी सगळं काय नाही. आणि नवऱ्याने सांगितलं मुलाला घेऊन जायचं नाही म्हणून. मग थोडं दिवस एकटी राहिली, भावंड होत्या, वडील होत्या, कोणी तिला मदत केली नाही, एक पैशाचं पण. नवरा पण सोडलाच होता, नवरा दुसऱ्या बरोबर म्हणजे भावजाई बरोबर, एवढं सगळं संघर्ष असतो. मग आता पण आहे, ती जगते. कसली मातीचं ऑर्नामेंट्स करते, त्याच्यामध्ये टेराकोटा. माझं तर म्हणणं असं आहे की कोणाचाही जीवनाचा प्रवास सोपा नाही. म्हणजे तुम्हाला माझा कठीण वाटेल, पण तुम्ही तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही संघर्ष करून इथपर्यंत आले. प्रत्येकाची पातळी वेगळी असते, पण संघर्ष हा असतोच. म्हणजे अन्न जरी इथपर्यंत आलं तरी चावाला लागणं आणि गिळणं हा सुद्धा संघर्ष आहेच की. जो कशा दृष्टीने पाहतो त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. गीता गीता म्हणजे आमची तिसरी मुलगी. आधी 2 मुली होत्या आणि बिनाच्यामुळे ओळख झाली. 2006ला मी निवृत्त आलो होतो हैदराबादहून, आणि त्यावेळेला अक्षराचे देणेच्या कार्यक्रमाचे बहुश कल्चरल सेंटरमध्ये, तेव्हा तिच्या हिची पण ओळख झाली. खरं सांगतो, विलक्षण व्यक्तिमत्व आहे. संघर्ष हा शब्द बोलायला फार सोपा आहे, पण आज तुम्ही जेव्हा ऐकलं संघर्ष काय असतो, काय तिने भोगलाय ते तिचं तिला माहिती. पण एवढं सगळं असूनही ती सदा हसतमुख असते, सदा आनंदित असते. हेच तिचं खरं कौतुकास्पद आहे. तुझ्या निवृत्ती वयाला आता सुरुवात होणार आहे, त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आरोग्यदायी आयुष्य लाभो, आणि जे हे करायचं राहिलंय तुला ज्या जीवनात, त्या सगळ्या गोष्टी करून थँक्यू. खूप धन्यवाद. हे आशीर्वाद फार महत्वाचे, फार महत्वाचे. कोणाला काही सांगायचं, विचारायचं आहे? एकदम लास्ट तुम्ही बसून बोललात तरी चालेल. आज आपण जे इथे सगळे जमलेलो आहोत त्या सगळ्या मैत्रिणींना, हीनाताईंना, आणि आजच्या उत्सवमूर्ती गीता ताई म्हणते मी तुमच्यापेक्षा, पण तुमचं कर्तृत्व एवढं आहे की मला लहान झाल्यासारखंच वाटतंय. आणि खरं सांगायचं तर खूप बोलायचं आहे, पण खरं शब्द अपुरे पडतील बोलायला गेलं तर. फक्त एवढंच मी सांगते ह्यावेळेला की माझ्या या सगळ्या मैत्रिणींसाठी तुम्हाला हॅट्स ऑफ, तुमच्या कर्तृत्वाला हॅट्स ऑफ. आणि निवृत्तीनंतरचं तुमचं सगळं जीवन निरामय असू दे, तुमच्या अवतीभोवती तुमचे सगळे प्रियजन असू, म्हणजे तुम्हाला तुमचे चाहते असतील, तेवढीच मी परमेश्वराचं प्रार्थना करते आणि तुम्हाला सगळे आशीर्वाद देते. थँक्यू. तुमच्याच कुटुंबाचा एक भाग होणार आहे मी, तुमच्याच मध्ये बसलेली असेल. हो ना, तुम्ही वाच भाग आमच्या कुटुंबाचा, म्हणजे आम्हालाही कोणीतरी मोठं झाल्यासारखं वाटेल. आता आम्ही आहोतच,
म्हणजे बिनाताईंमुळे तरी पण आणखीन एक तुम्ही आलात तर आणखीन वाटेल. नक्की वा, नक्की तुमचं स्वागत आताच मी करते सगळ्यांतर. थँक्यू. आणि कसं माहिती आहे का, रडायचं म्हटलं ना तर 24 तास अपुरे. त्यामुळे आपल्याकडे काय चांगलं आहे त्याकडे बघून राहायचं, कमीपणाकडे लक्ष नाही द्यायचं. ते जर गेलं तर आपण खाली जाऊ. हे आपल्याला शिकायला मिळतं, वाचनाने मिळतं. अनेक स्फूर्ती प्रेरणादायी व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. त्यातून आपण काय घेऊ ह्याच्यावर सुद्धा आहे. नक्की 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 अगदी मैत्रीला साथच होईल. तुमचा संघर्ष बघून मला आता फक्त एवढीच इथे खंत वाटते की यंग जनरेशनपैकी कोणतरी इथे आता असायला हवं होतं. म्हणजे माझं इथे बसलेल्या सगळ्या मैत्रिणींना अतिशय विनंतीपूर्वक हे आहे की त्यांनी घरी जाऊन हे आपल्या नातवंडांना मुलांना सांगावं, कारण आजच्या जनरेशनमध्ये हे काही राहिलेलंच नाही आहे. त्यांना सहज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, मिळत आहेत. बॉम्बेसारख्या ठिकाणी त्यांना पैशाची किंमत कळत नाही. म्हणजे तुम्हाला घरून सपोर्ट आला म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकला, पण तुम्ही जो संघर्ष केला तो खरोखर हृदयस्पर्शी आणि मनाला भिडणारा आहे. सो रिअली खूपच छान. हॅलो, आज आपल्याकडे ना एक ह्याच्यातल्या डिग्निटी फाउंडेशनच्या चेअरमन वैजयंती गुप्ते याही आलेल्या आहेत. आणि त्या पण आपल्याला त्यांच्या जसं पुण्याला अथश्री आहे तसं ह्यांचं एक सिनियर सिटीजन होम जे नेरळला आहे त्याबद्दल एक थोडक्यात सांगतील जरा. तुमच्या एवढ्या सगळ्या सांगण्यानंतर हे अगदी फ्लॅट वाटणार आहे. म्हणजे ते इतके तुम्ही इंटरेस्टिंग म्हणजे सगळ्या पद्धतीने सांगितलं पण, आणि शिक्षिका आहात म्हणून तुम्हाला एवढं सगळं जमलं नाही सगळं व्यवस्थित सांगायला. आणि मी पण MA BEd केलेला आणि मी पण शिक्षिका आहे. पण हे डिग्निटी फाउंडेशन हे खरं एक फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन जे आहे डिग्निटी फाउंडेशन त्याचे सिनियर सिटीजनसाठी डे केअर सेंटर्स आहेत मुंबईला आणि बाकी पण शहरात, चेन्नई, बँगलोर, कलकत्ता, हे डे केअर सेंटर्स आहेत. म्हणजे मी जिकडे ट्रस्टी आहे, मी चेअरमन नाही, मी ट्रस्टी आहे. डिग्निटी लाईफस्टाईल रिटायरमेंट टाउनशिप आहे, जिकडे 55 इयर्स नंतर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. आणि एक 14 एकर्समध्ये असं पसरलेलं असं हे केलं. रिसॉर्टसारखं चाललं जातं, पण ओल्ड एज होम नाही आहे. पण वयानंतर काही ना काहीतरी आजार पण यायला लागतात, त्याच्यामुळे डॉक्टर आहेत, सगळे सोयी आहेत, क्लब हाऊस आहे, एंटरटेनमेंट आहे. तर आणि जे येतात तिकडे ते परमनंटली राहायला येतात. सध्या आम्ही टोटली फुल आहोत, म्हणजे वेकन्सी नाही म्हणून आम्ही जरा वाढवतो आहे ते. पण अशा बरेच आता जरूरच आहे आजच्या काळात, जिकडे मुलं आपल्याकडे बघू नाही शकत, बाहेर जातात. त्याच्यामुळे नो क्लिनिंग नो कुकिंग. बायकांना म्हणजे सगळे एवढंच असतं की स्वयंपाक नको करायला आणि साफसफाई नको करायला. सर्व्हिस अपार्टमेंट्स आहे. योगेश्वरीला आहे, योगेश्वरीला डे केअर सेंटर आहे डिग्निटीचं. हो का? आणि असे 13 सेंटर्स आहेत मुंबईत, आणि तसे बाकीच्या शहरातलं पण आहे. पण हे जे आहे ते डिग्निटी लोक परमनंटली ॲक्टिव्हिटीज असतात, फिजिओथेरपी असते. आमची एक फिजिओथेरपी व्हॅन आहे जी येते हे करायला. म्हणजे नेरळला जे आहे माथेरानजवळ ते अगदी म्हणजे परिसर पण छान आहे. आम्ही खूप फुलांची झाडं लावली आहेत, हजार फळांची झाडं लावली आहेत. परिसर खूप छान आहे. कपल्स आहेत, कॉस्मोपॉलिटन कम्युनिटी आहे, क्लब हाऊस आहे, जिम आहे, म्युटेशन येते.
आणि तुम्ही म्हणजे सकाळी आरामात उठायचं, बिछाना पण करायला नाही लागत. सगळे येऊन तो बिछाना करणार, सगळं करणार, साफसफाई करणार. तुम्ही वेळच्या वेळी डायनिंगमध्ये काय, आता मग रूममध्ये जेवण करून तशी सोय आहे म्हणजे. आणि मग आम्ही बाकी काहीतरी उपक्रम करतो, काहीतरी ॲक्टिव्हिटीज. तेच विचारायचं म्हणजे आपण आदर्शीमध्ये कसं आपल्याला ते विकत आपण घेतो त्यांची हे, तसं इथे विकत नाही, मेंबरशिप आपण घेतो. आणि पूर्ण फर्निश्ड अपार्टमेंट देतात, पूर्ण म्हणजे मेंबरशिपला पडदे किती आहे? मी व्हिडिओ पाठवते मैत्री ग्रुपवर. सगळे डिटेल्स पाठवते. मला एका मीटिंगला जायचं 5:30 म्हणून थोड्या वेळ मी येऊन जाते. आता त्याच्याच फोन आला होता. पण मी याची बाकी सगळी माहिती हे देते. तुम्ही तिकडे जाऊन थोड्या छोट्या छोट्या ग्रुपमध्ये जाऊन बघू पण शकता. तिकडे जाऊन 2 तास लागतात आपल्या इकडनं जाऊन. रस्ता चांगला आहे. मी गेले होते ह्यांच्या बरोबर. एंड इट इज सच अ ब्यूटीफुल प्लेस. ग्रीनरी है, सब कुछ है, कुछ करना नहीं है, ना धोना है, ना खाने का, जाने का, खाने का, सोने का और एंजॉय करना. और छोटे छोटे पैचेस अपने रूम के सामने छोटे छोटे पैचेस दिया हुआ है जहाँ पर आप गार्डनिंग भी कर सकते हैं. सो शी हैज़ गॉट अ ब्यूटीफुल रूम देयर. आई रियली हैट्स ऑफ टू वैजयंती फॉर टेकिंग मी देयर. And I really enjoyed my one-day stay at her place. Do come in small groups. Do come and visit. पिकनिक सारखे या. पिकनिक सारखे पण छोट्या ग्रुपमध्ये, एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये त्याला फार अरेंज करायला जरा ते होईल. पण छोट्या ग्रुप्समध्ये तुम्ही नक्की येऊन बघू शकता. जरा निघतील आणि भेटेल तुम्हाला. मी माहिती ना पाठवते सगळं. माहिती तर मी तुम्हाला देईनच. त्यांचं एक रिक्वेस्ट होती की नेरळला आजूबाजूला बरेच रिसॉर्ट्स आहेत, तू तिकडे एक ट्रिप कर आणि त्यांच्याकडे एक फक्त विजिट म्हणून आपण जाऊ शकतो. तसा एकदा प्लॅन करूया. हां, जून जुलैमध्ये त्यांनी मला तिथे बोलवले. मी एकदा जाऊन येईन आणि मग तुम्हाला सांगते. मी आता सध्या परमनंटली राहत नाहीये, पण त्या जून जुलै 2 महिने तिथे परमनंट राहणार आहे. त्यावेळेला एखाद दिवस कुठलाही तू ये आणि मग आणि इंद्रा मला देणारच आहे. डिमेन्शिया आणि अल्झायमरचे डिमेन्शिया इंडिपेंडंट जास्त इंडिपेंडेंट म्हणजे रिटायरमेंट नंतर. थँक्यू बीना. हॅलो, आमच्या सोसायटीतल्या त्या सावित्री अय्यर तुमच्याकडे नेहमी येत असतात हो ना. आणि त्यांनीच मला त्या जोगेश्वरीच्या ह्याच्यात नेलेलं होतं. त्यांच्याबरोबर त्यांचाच व्हिडिओ आहे ना. सावित्री नाही, ती दर आठवड्याला जाते. वयवर्ष 90 आहे तिचं. आपण इथे खूप मोठ्या संख्येने आलात आणि ऐकलात, त्या खूप खूप धन्यवाद. आणि गीताताईंनी आपल्याला जो काही मोलाचा उपदेश केला आणि त्यांचा संघर्ष सांगितला, त्याच्यामधून आपण काहीतरी शिकूनच इकडून जाऊया आणि घरी आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना हे सगळं सांगूया. आमच्यातर्फे पुन्हा फुलाची पाकळी. चला आता मी तुमच्यामध्ये येते. मुलांना, नातवंडांना दाखवायला आपल्याकडे YouTube व्हिडिओ असतोच. तोच व्हिडिओ एरवीही बरेच बघत असतात, हे बघता येईलच त्यांना. दुसरं गोष्ट म्हणजे आपला आता पुढचा जून महिन्याचा जो कार्यक्रम आहे तोही असाच आहे की सायबर फ्रॉड झाली खूप होता. तर त्यामुळे सायबर अवेअरनेससाठी एक बाई येणार आहेत, कपासी. सो ती आपल्याला मार्गदर्शन करेल की काय आणि कशा काळजी घ्यायची असते ती. कारण कितीही झालं तरी पण आपण त्यावेळेला कुठल्या भानात असतो किंवा काय हे लक्षात येत नाही. तर त्यांना आम्ही जूनमध्ये बोलवलेले आहे आणि जून महिन्याच्या 2ऱ्या शनिवारी हा कार्यक्रम असेल. आणि तसा जुलैचाही कार्यक्रम मी सांगून टाकते. जुलैचा कार्यक्रम सविताताई करणार आहेत की प्रत्येकीचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट प्रत्येकीची असेल, एकटं दुकटं कोणी नाही. गोल बसूया आणि हस्तकला
आपण विसरलेलो आहोत. त्यामुळे ती कशी आणि काय करायची, जे काही तुम्ही कराल ते तुम्ही घरी घेऊनच जाल.